आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरजी, त्यांनी प्रत्येक विरोधी पक्ष यापूर्वी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना कुठं नाही कुठेतरी दबाव आणणं, भीती घालणं, आणि त्यामुळं अजूनपर्यंत त्यांना सक्षम विरोधी पक्षातला एखादा नेता कधी बोलताना दिसला नाही, आणि त्यामुळं ते माझ्या मताकडून सैरभैर झालेले दिसतंय. लवकर माननीय सर्वोच्च न्यायालय देशातलं न्यायाचा तराजू घेऊन बसलेला आहे. मला असं कळतंय काहीतरी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अगदी मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी बहुतेक गेली 3 वर्षाचा प्रदीर्घ असलेला 3.5 वर्षाचा जो शिवसेना पक्षाचा जो प्रलंबित असलेला निर्णय, तो निर्णय लागण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेतला एक नेता भाजपमध्ये जाणार, आणि त्यांनी जो संदर्भ दिला आहे तो आताचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, ह्यांच्या पीएचा संदर्भ त्यांना द्यावा लागतो. याचा अर्थ मला वाटतं त्यांचं सुद्धा अंडर एस्टिमेशन झालेलं दिसते. त्यांना बावनकुळे साहेबांचा रेफरन्स द्यायला पाहिजे होता, विनोद तावडे साहेबांचा वाटला रेफरन्स द्यायला पाहिजे होता, देवाभाऊंचा द्यायला पाहिजे होता. परंतु आता तिथलं सगळं क्रेडिट संपलेलं आहे. कदाचित विमानातून काही सुयसहायकांना ते घेऊन जातात, हेलिकॉप्टरमधून घेऊन जातात, त्यामुळं कदाचित त्यांचा रेफरन्स दिला असावा असं मला वाटतं. की रत्नागिरीची जनता भयभीत आहे. सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा मास, पैशाचा मास, त्यामुळे दुनिया मेरे मुठ्ठी में अशा प्रकारची उदय सामंतांचं वर्तन आहे. कोणीच त्यांना बोलत नाही, आणि त्यामुळं असा एक प्रतिकार करणारा लोकशाहीतला एक विरोधी पक्ष नेता जो वैचारिकता घेऊन चाललाय, जो प्रिन्सिपल घेऊन चाललाय, अशा प्रकारचा एक सक्षम पर्यायी समर्थ नेतृत्व रत्नागिरींना पाहिजे आहे. मी सिनेमाचं एवढंच उदाहरण दिलं की लगेच लक्षात यावं. त्या सिंगम सिनेमामध्ये अशीच एक व्यक्तिरेखा, त्याचा जो काय म्हणतात त्याला प्रमुख जो असतो हिरो, त्याची भूमिका आहे. आणि व्यक्तिगत उदय सामंतांबद्दल काहीच बोललेलं नाही आहे. खरं तर मला असं वाटत होतं ते पालक आहेत आमच्या सगळ्यांचे. आपल्या दिवाळीमध्ये आपली परंपरा आहे की नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, भाऊबीज, गुढीपाडवा, दिवाळीचा हा आपण कुटुंबात साजरा करतो. की रत्नागिरी जिल्हा हा त्यांचं कुटुंब आहे. त्यांना खरं तर त्यांनी दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा हे रत्नागिरीत साजरं करायला पाहिजे. ते कुठं गायब असतात मला माहिती नाही. की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आज एक सक्षम विरोधी पक्ष आहे, आणि पालघरपासून सावंतवाडीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतची संघटनात्मक बळकटीकरण करण्याकरता मला उपनेता केलं. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल, सत्ताधाऱ्यांचा मुजोरीपणा दिसेल, त्या त्या ठिकाणी सिंगमची भूमिका घ्यायची आहे. रोजच काय घेण्याची आवश्यकता नाही. आणि रत्नागिरीकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. नॅशनल हायवेची परिस्थिती काय आहे, रत्नागिरीतल्या ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती काय आहे, PWDच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची परिस्थिती काय आहे. शेवट कररूपानं सगळे जे नागरिक आहेत ते वाहनाला खरेदी करताना वन टाइम टॅक्स देतात. असा करोडो रुपयाचा टॅक्स मी RTOला विचारणार आहे की आमच्या जिल्ह्यामधून टॅक्स गोळा किती होतो, मग आमचे रस्ते चांगले का होत नाहीत. आणि हे पॅचअप कशाला, कसलं तंत्रज्ञान काहीतरी आणली नाही. 600 रुपयांनी काहीतरी बॅग आणि त्या खड्डे बुजवायची चेष्टा आहे. जर्मनी, जपानला जातात, तिथं काय असे खड्डे बुजवतात. तर शिकून या, उगाच फिरायला जातात सरकारी पैशात, आणि हा सगळा सरकारी पैशाचा अपव्यय आहे. ते बॉडीगार्ड, सिक्युरिटी, हेड प्लस हवी कशाला आहे ना. कदाचित यांना भीती वाटत असेल काहीतरी, डोमेस्टिक व्हायलन्स काय असेल, यांना काय दहशतवादी काय कोण मारणार नाही असं काय यांचं व्यक्तिमत्व नाही. वा यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यामुळे टेररिस्ट यांना काहीतरी मारतील, यांना काहीतरी कुटुंबातच मला वाटतं कदाचित भीती असावी, म्हणून ते Z+ वगैरे सगळे आहे. तर ते एखादा पोलीस पुरेसा आहे, ही पिढी आहे. असेच लोक जात आहेत. सर्वसामान्य शिवसैनिक, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो बाळकडू घेऊन आलेला आहे तो आजही कुठं गेलेला आहे, तो भविष्यात जाणार नाही. आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे की स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या अखेरच्या काळामध्ये की उद्धवजींना, आदित्य साहेबांना तुम्ही साथ द्या, आणि त्यामुळे मी आज ही साथ देतोय. आणि म्हणून आमचं असं मत आहे की आज प्रतिकूल काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, आमचा धर्म आहे. आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेतले, मग ते मिंदे असतील, ज्यांचे आणखीन कोण असतील, हे आज साथ सोडून गेलेत आणि सत्तेचा फायदा घेऊन निघून गेलेले आहेत. यांनी गद्दारी केली, यांनी बेईमानी केली. आणि हे तर माझ्या रत्नागिरीतलं माझं हे दुःख आहे. हे जे पळपुटे आमचे आमदार आहेत,
14 सालामध्ये बी फॉर्म घ्यायचा पवार साहेबांकडनं, दुसऱ्या पक्षात जायचं, त्याच्यानंतर परत तिकडे यायचं, हिंदुत्व म्हणून 19 सालामध्ये लढायचं, परत 22 सालामध्ये बेईमानी करून 37 संख्या आमदारांची झाली की 38 की 39 नंबरला गेली. तो पण हे वर्षा बंगल्यावरती आदरणीय उद्धवजींबरोबर आणि आदित्य साहेबांकडून फ्रँकी खात होते. म्हणजे किती बेईमानी आणि किती गद्दारी करायची, म्हणजे त्याला काय अर्थ आहे काय? कल्चर बिघडवून टाकलं राजकारणाचं या सगळ्या मंडळी. सत्ता, भ्रष्टाचार, त्यातले पैसे आणि त्यातनं दबंगगिरी. आणि त्यामुळे याच्या विरोधातला आमचा लढा हा कायम या ठिकाणी राहणार आहे. हा आमचा काही व्यक्तीच्या विरोधातला लढा नाही आहे. आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली.